मंडळी, कोणत्याही प्रकारच्या मिरच्या घ्या, व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकून घेतलेल्या आहेत. आता हे देठ काढून मधून कट मारून घेऊया. सर्व मिरच्यांना कट मारून झाल्यानंतर ह्याला मीठ आणि हळद लावायचे आहे. मीठ चवीनुसार घ्यायचे, हळद फक्त अर्धा चमचा आणि एक रात्र हे असंच ठेवून द्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून एक रात्र ठेवून देऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी व्यवस्थित मिक्सरला लावून घेऊया. एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचे आणि 10 ते 12 लसूण ठेचून घ्यायचे आहेत. त्यामध्ये ह्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे मसाले पावडर केलेले आहे ते घालूया. जरासं मीठ घालूया, ऑलरेडी आपण मीठ लावलेलंच आहे. व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया. अर्धा चमचा लिंबाचा रस घालूया. असं मिरचीचं लोणचं तयार आहे. यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून मस्त भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब